समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी तालुका पलूस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडीतील स्त्री समुपदेशन केंद्राच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्रोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महाविद्यालयातील संगणक प्रमुखा प्राध्यापक सौ पूजा साळुंखे होत्या। अध्यक्षपदी सायन्स विभाग प्रमुख मस्कर मॅडम होत्या। यावेळी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती व स्त्री समुपदेशन केंद्राच्या प्रमुखा प्राध्यापक डॉक्टर सौ एन.एस. गायकवाड मॅडम तसेच प्राध्यापक डॉक्टर यसरी कदम उपस्थित होते। यावेळी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणाल्या की नवरात्र उत्सव हे अश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेच्या तिथीपासून सुरू होऊन नवमीपर्यंत असते। शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते। शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते, त्याच दिवशी घटस्थापना केली जाते। घटस्थापनेला देवीचे रूप मानले आहे। देवी या कलशाच्या रूपात घरात प्रवेश करते। नवरात्री उत्सवाची सुरुवात पहिल्या दिवशी देवीची पूजा शयनपुत्री रूपात होते, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचरणी रूपात होते, तिसऱ्या दिवशी चंद्रघटा स्वरूपात होते, चौथ्या दिवसाचे रूप उष्मांठा या रूपात होते, पाचवा दिवस स्कंदमाता, सहावा दिवस कात्यायनी, सातवा दिवस कालरात्री, आठवा दिवस महागौरी आणि नववा दिवस सिद्धिरात्री अशा विविध स्वरूपात आणि विविध रंगात तिची पूजा बांधली जाते आणि नवरात्र उत्सव संपन्न केला जातो। शारदीय नवरात्र उत्सव हा हिंदूंचा एक पवित्र आणि पावन उत्सव आहे। या दिवशी हे 9 दिवस हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जातात। घराची नीटनेटकी स्वच्छता आणि घर पवित्र करून घटस्थापनेची पूजा मांडली जाते। घरामध्ये 9 दिवस या घटाची पूजा वात दिवा जाळून केली जाते। तो दिवा अखंडपणे तेवत राहतो, कारण या दिवशी देवीचा प्रवेश घरात झालेला असतो। देवीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या पुढे सतत तेला तुपाचे दिवे लावले जातात। मनोभावे दूध कापूर यांनी पूजा केली जाते। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पूजा बांधल्या जातात। देवींना पवित्र मानले जाते। अशा पद्धतीने हा शारदीय नवरात्र उत्सव संपन्न होतो, अशा त्या म्हणाल्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापक सुरेखा मस्कर मॅडम अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की प्रत्येक मुलीमध्ये या देवींची 9 रूपं वसलेली असतात, त्यामुळे स्त्री ही या जगाची निर्मिती शक्तीच आहे। शिवाय ती प्रसंगी वेगवेगळी रूपं धारण करून वेगवेगळे संपूर्ण जीवन आणि मानव जातीवर असलेली संकट निवारण करणारी आहे। म्हणून स्त्री ही जगात श्रेष्ठ आहे। त्या स्त्री शक्तीचा आदर मान सन्मान या नवरात्रीच्या निमित्ताने केला जातो। नवरात्री म्हणजे या 9 दिवसांमध्ये स्त्रीची विविध रूपं या जगासमोर आणण्याचा तो एक भाग आहे आणि म्हणून स्त्री शक्तीची ताकद यातून दिसून येते, असे त्या म्हणाल्या। यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक लैंगिक छळ प्रतिबंधक समिती व स्त्री समुपदेशन केंद्राच्या प्रमुखा प्राध्यापक डॉक्टर सौ एन.एस. गायकवाड मॅडम यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BA भाग 3 ची विद्यार्थिनी कुमारी श्रेया मोरे व सानिका शिंदे यांनी केले। या कार्यक्रमाचे आभार कुमारी अनुराधा हत्तीकर हिने मानले। यावेळी या कार्यक्रमास महाविद्यालयातील कला व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका सर्व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदापासून ते नवमी पर्यंत हा सण 9 दिवस देवी दुर्गाच्या उपासनेसाठी साजरा करण्यात येत आला असून शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की शरद ऋतूच्या सुरुवातीला साजरा करण्यात येणारा सण म्हणून त्याला आपण शारदीय हे नाव देण्यात आले। अश्विन महिन्यामध्ये आपण देवीची स्थापना घट स्वरूपात केली जाते। आता या घट स्वरूपात स्थापना करण्याचा उद्देश असा आहे की शेतातील पिके आपली तयार होत असतात किंवा बहुतेक तयार झालेले असतात। शेतकरी त्या पिकांच्या बियांपासून घट स्वरूपामध्ये ती बिया 9 प्रकारच्या वेगवेगळ्या बिया पेरल्या जातात आणि नवरात्र उत्सव साजरा केला जातं। नवरात्र उत्सवामध्ये आपण देवाऱ्यामध्ये अखंड नंदादीप लावला जातो आणि झेंडूच्या वेगवेगळ्या प्रकारच्या 9 माळा 9 दिवस अर्पण केल्या जातात। तसेच देवी सप्तशृंगीचा पाठ पठण केला जातो। नवरात्र उत्सव साजरे करण्यात का येऊ लागले किंवा का करण्यात आले अशा 2 पौराणिक कथा पारंपरिक पद्धतीमध्ये सांगितल्या जातात। त्यातील पहिली कथा अशी की महिषासूर नावाचा दैत्य ब्रह्मदेवाचा मोठा भक्त होता। त्याने ब्रह्मदेवाकडून प्रसन्न होऊन वर मागून घेतला। वर तो असा होता की पृथ्वीवरील मानव दानव किंवा देव त्या तिन्हीपैकी मला कोणीच मारू शकणार नाही। हा वर ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन महिषासूर राक्षसाला दिला, पण तो राक्षस त्या वराचा गैरवापर करू लागला आणि त्याने
पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळामध्ये हाहाकार माजवला. मग हा हाहाकार कमी करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी देवी दुर्गेला साकडा घातलं की हा महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी. देवी दुर्गेने 9 वेगवेगळ्या रूपामध्ये 9 दिवस महिषासुराशी युद्ध केलं आणि 10व्या दिवशी त्याचा वध केला. म्हणूनच आपण विजयादशमी हा सण साजरा केला जातो किंवा त्याला आपण दसरा म्हणतो. आता विजयादशमी साजरा करण्यामागचा आणखीन एक उद्देश असा की वाईट प्रवृत्तीचा नाश होऊन चांगल्या प्रवृत्तीवरती विजय मिळवणे म्हणजे विजयादशमी. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.